नमस्कार, मी आहे मयुरी आणि नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा व्लॉग आहे संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथीचा. तर माझ्या समाजामध्ये म्हणजे मी ज्या समाजामध्ये बिलॉंग्स करते त्या समाजामध्ये संत शिरोमणी गोरोबा काकांची पुण्यतिथी खूप मोठ्या आनंदाने आणि खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. तर त्यातलाच हे काही त्यातलेच छोटेसे क्षण आहेत जे मी कॅमेरामध्ये कॅप्चर केले. तर हे गावीच आमचं फंक्शन असतो आणि त्या फंक्शनच्या अगोदरची ही तयारी. तर आदल्या दिवशी रात्री म्हणजे 13 तारखेला आम्ही ही रांगोळी काढायला सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता हे असं सगळ्यांच्या दारासमोर आम्ही रांगोळी काढत काढत देवापर्यंत, देवाच्या मंदिरापर्यंत म्हणजे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरापर्यंत ही रांगोळी काढली जाते. मोठी छोटी अगदी सगळे मिळून जे कोणी अवेलेबल असतात ना ते सगळे मिळून इथे रांगोळी काढण्याचं काम करतात आणि त्याच्यासोबतच डेकोरेशन वगैरे सगळं चालू असतं. तर हा आहे 14 तारखेचं सकाळचा टायमिंग. तर त्याच्यामध्ये पहिला सकाळी अभिषेक केलं जातं मंदिरामध्ये मूर्तीचं आणि मग त्याच्याही अगोदर आरती केली जाते. मग अभिषेक, मग त्याच्यानंतर भजन कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांचे गेम्स, छोट्या मुलांचे, मोठ्या लेडीजचे सगळं काही असतं. मला सगळ्या गोष्टी कॅप्चर करायला मिळाल्या नाहीत, पण जेवढं मला कॅप्चर करायला मिळालं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे आम्ही सगळेजणं बाहेर बसलो होतो. म्हणजे कसं असतं, घरी जेवण बनवायचं नसतं. दोन्ही टाईम नाश्ता 2 दिवस सकाळचा आणि चहा, जेवण 4 टाईम होतं. म्हणजे 14 तारखेला 2 टाईम, 15 तारखेला 2 टाईम जेवण. सो सगळं बाहेरच असतं. सो लेडीजला काहीही काम नसतं त्या दिवशी जेवणाचं वगैरे. तर त्याच्यामुळे आम्ही हे असे सगळे कार्यक्रम अटेंड करण्यासाठी बसलेलो असतो. सगळ्याजणी, सगळे लेडीज, जेंट्स सगळे अगदी. तर हा होता सिंगिंगचा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये आम्ही मस्तपैकी सिंगिंग एन्जॉय केली. तर या कार्यक्रमानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला दुपारचं आणि त्याच्यानंतर लहान मुलांचे गेम्ससुद्धा झाले. पण मला त्या काही गोष्टी कॅप्चर करायला मिळाल्या नाहीत. तर आता संध्याकाळी चालू झालं हरिपाठ. तर हरिपाठ बऱ्याच लोकांना माहीत असेल काय असतं ते. तर आमच्याकडे हे असं हरिपाठामध्ये सगळ्या लेडीज, जेंट्स वगैरे सगळ्या मिळून आम्ही खूप हरिपाठ एन्जॉय करतो. थोडंफार त्याच्यावर नृत्य करतो. तर हे लहान मुलं तुम्ही बघतच असाल, खूप मस्त एन्जॉय करतात. अजून गर्दी वाढत जाते. खूप जास्त गर्दी होते आणि सगळेजणं मिळून खूप जास्त मज्जा करतात. तर या 2 दिवसामध्ये माझ्या सगळ्यात आवडतीचा फंक्शन असतो तो म्हणजे हरिपाठ. हरिपाठावर मलासुद्धा नृत्य करायला खूप आवडतं आणि त्याच्यामध्ये जे गीत असतात ना, ते जे बोलतात ना, इतकं छान बोलतात ना, ते ऐकतच राहावं असं वाटतं. मी नंतर शेवटला एक व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईलच ते ऐकल्यानंतर. आणि तुम्ही बघतच असाल ह्या मुलीसुद्धा एवढ्या एन्जॉय करतात ना हरिपाठाच्या दिवशी. अगदी मस्त नऊवारी वगैरे घालून तयार होऊन येतात हरिपाठासाठी. तर हरिपाठ झाल्यानंतर आमचं चालू झालं जेवणाचं टाईम. तर आम्ही जेवण वगैरे करायला घेतलं रात्रीचं. ते पण बाहेरच असतं जेवण. तर जेवणामध्ये बघू शकतात होतं डाळ, भात, चवळीची भाजी, बटाट्याची भाजी, मिरची, पापड, त्याच्यामध्ये स्वीटमध्ये जिलेबीसुद्धा होती. तर असं मस्तपैकी जेवण केलं आणि मग चालू झालं रात्रीचं भजन. म्हणजे 14 तारखेला रात्रीचं भजन चालू झालं. तर भजनासाठी सुद्धा आम्ही सगळेजणं अटेंड राहण्याचा प्रयत्न करतो आणि खूप मज्जा येते भजनालासुद्धा, भजन ऐकायलासुद्धा. तर बघताय तुम्ही आता सारांश कसा बसला आहे चहा पीत. तर संध्याकाळी सगळ्यांना चहा, रात्रीच भजनाच्या वेळी सगळ्यांना चहासुद्धा दिला जातो आणि मस्तपैकी असा चहा, असा गरम गरम चहा एन्जॉय करतो. त्याला चहा आवडतो, तसं देणं चांगलं नाही आहे, पण थोडं कधीतरी घेतो तो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी काकड आरती, महाआरती आणि बाकी सगळे कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर मग संध्याकाळी 5 वाजता हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू झाला. तर रांगोळीसुद्धा आमच्या समाजातल्या लेडीजनीच काढलेली आहे. सगळं डेकोरेशन वगैरे त्यांनीच केलेलं आहे. जेंट्ससुद्धा खूप मदत करतात सगळ्या कामांमध्ये. त्यांचंसुद्धा काही ना काहीतरी काम चालूच असतं. आणि मला रिटर्न घरी निघायचं होतं. सो मला जास्त काही व्हिडिओ बनवायला मिळाला नाही. हळदी कुंकूचं मला जेवढं जमलं तेवढं बनवलं. तर 15 तारखेला
संत शिरोमणी गोरोबा काका ह्यांचा पुण्यतिथीचा दिवस होता आणि त्या दिवशी हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम होता. सकाळी काकड आरती, महाआरती हे सगळं उरकून, जेवण वगैरे उरकून संध्याकाळी 5 वाजता हळदी कुंकूचा कार्यक्रम होता. तर आम्ही समाजातल्या सगळ्या लेडीज एकाच प्रकारची, एकाच कलरची साडी घालतो आणि घेतो आणि हे दरवर्षी असतो आणि बाकी सगळ्या गावामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं जातो. असं पूर्ण गावामधून बायका येतच असतात. असा हा कार्यक्रम 2-3 तास चालूच असतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथीचा नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब